नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे GK24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ असणार आहे आपला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भरतीसंदर्भात. यापूर्वी आपण BMCवर मग तुमचा रिझल्ट असो, ॲन्सर की असो, रद्द होणारे प्रश्न असो, वाढणारे मार्क्स असोत की नॉर्मलायझेशन असो, अशा विविध टॉपिकवर व्हिडिओ तयार केलेले आहेत आणि त्याला तुमचा चांगला प्रतिसाद मिळालेलाच आहे. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत कारण की त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये जो काही आपण एक्स्पेक्टेड कट ऑफ सांगितलेला होता किंवा काही महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट सांगितले होते, तर तिथे बरेच प्रश्न असे आलेले आहेत की जे वारंवार विचारल्या जातात. तर जे प्रश्न वारंवार विचारले गेले, त्यांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करू. सर्वात प्रथम पहा, लहान कुटुंब प्रमाणपत्र सर्वांना द्यावे लागेल. तर हा मुद्दा काय त्याची देखील माहिती पाहूया. चारित्र प्रमाणपत्र त्याच्याबद्दल देखील माहिती पाहूया. तिसरं म्हणजे मोस्ट ऑफ द विचारला जाणारा प्रश्न म्हणजे प्रत्येक 4 ते 5 कमेंट मागे एक कमेंट MSCITच्या संदर्भात नक्की आहे. तर MSCITचं प्रमाणपत्र आपल्याला कधी सादर करावं लागणार आहे त्या संदर्भात. त्यानंतर पहा कास्ट व्हॅलिडिटी संदर्भात बऱ्याच उमेदवारांनी कास्ट सर्टिफिकेट काढलेलं आहे, पण त्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाही. तर त्याबद्दल देखील माहिती पाहूया. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की एखाद्याची खुला गटात निवड झाली. आता सर्वजण काही असतील ज्यांनी ओपनमधून फॉर्म भरला, काही असतील ज्यांनी कॅटेगरीमधून फॉर्म भरला. पण तुम्हा सर्वांना माहीतच आहे की जर तुम्ही चांगले मार्क्स मिळवले, तर तुमचा नंबर जो आहे किंवा तुमची निवड जी आहे, ती ओपन कॅटेगरीमधून सुद्धा किंवा ओपनच्या जागेवर सुद्धा केली जाऊ शकते. मग त्या केसमध्ये तुम्हाला कोणती कागदपत्रे सादर करावी लागतील, हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि तसेच जे मागासवर्गीय उमेदवार आहेत, त्यांनी जर ओपनमधून अर्ज भरलेला असेल, कारण की कोणाकडे नॉन क्रिमिलेअर नाही, तर कोणाकडे कास्ट सर्टिफिकेट नाही. मग त्या कारणाने काही उमेदवार काय करतात, ओपनमधून अर्ज भरतात. तर त्यांना कोणती कागदपत्रे सादर करावी लागणार आहे, त्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण एक-एक बाब पाहणार आहोत आणि BMCने दिलेल्या निर्देशानुसारच आपण या ठिकाणी माहिती पाहत आहोत. तुम्ही जर व्हिडिओला अजून लाईक केलेलं नसेल, तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशी महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला यापुढेही मिळत राहील. तर पहा, या ठिकाणी कोणती महत्त्वाची बाब आहे, ती म्हणजे दिव्यांग उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदे खुल्या प्रवर्गातील उपलब्ध पदांमधून रिक्त ठेवण्यात येतील. आता ही चांगली बाब आहे. जर दिव्यांग उमेदवार उपलब्ध नाही झाला, तर सदरची पदे जी आहे ती खुल्या प्रवर्गातील उपलब्ध पदांमधून रिक्त ठेवण्यात येतील. तर हे जे आहे यामुळे जागा रिक्त जातात. काही-काही वेळेस काय होतं, ज्या कॅटेगरीसाठी राखीव जागा असतात, त्या कॅटेगरीचे उमेदवार मिळत नाही. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये एक सर्व्हिसमन झालं, दिव्यांग उमेदवार झालं, जे समांतर आरक्षण असतं, त्यामध्ये पदे रिक्त राहतात आणि ती जर पदे इतर ठिकाणी ट्रान्सफर नाही झाली, तर ती तशीच खाली राहतात. पण इथे पहा, यांनी चांगला निर्णय घेतलाय. जर दिव्यांग उमेदवार उपलब्ध न झाला, तर सदरील पदे खुल्या प्रवर्गातील उपलब्ध पदांमधून रिक्त ठेवण्यात येतील. हा झाला महत्त्वाचा पॉईंट. यामधील आणखी दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे, तो म्हणजे सर्वात खालचा. तर इथे पहा, सर्वात खाली 8व्या क्रमांकाचा पॉईंट आहे, की अराखीव पदांकरिता सर्व उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांना, मग ते मागासवर्गीय का असो, विचार होत असल्याने सर्व उमेदवारांनी त्यांच्या अर्जामध्ये त्यांच्या मूळ जात प्रवर्गाची माहिती अचूकपणे नमूद करणे बंधनकारक आहे. तर हे तुम्हाला होतं फॉर्मच्या वेळेसची सूचना. जर तुम्ही अर्ज भरलेला आहे, जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून फॉर्म भरत असाल, कारण की ओपन कॅटेगरीमधून तुम्ही फॉर्म भरा, नका भरू तरी देखील तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले, तर ओपनसाठी तुमचा विचार केला जातो. खुल्या प्रवर्गातील ज्या काही जागा असतात, त्यामुळे तुम्ही तुमची जी मूळ कॅटेगरी आहे, ती नमूद करणे आवश्यक आहे. नंतर पहा, पुढील काही महत्त्वपूर्ण बाबी आहेत. उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. म्हणजे मराठी आणि इंग्रजी हे 2 तुमचे सब्जेक्ट असणं आवश्यक आहे आणि त्यामध्ये ते 100-100 गुणांचे असणं आवश्यक आहे. एक झाली ही बाब. दुसरी म्हणजे उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे. तर हा इसेन्शियल पॉईंट आहे. एज्युकेशनमध्ये पहा मित्रांनो काय आहे, काही डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्हाला इसेन्शियल आहे, म्हणजे जे गरजेचे आहेत ते तुम्हाला सादर करावेच लागतील. ते नसल्यास तुमची निवड या ठिकाणी थांबवण्यात येईल. आणि काही डॉक्युमेंट असे आहे की त्यासाठी तुम्हाला वेळ देण्यात येतो. तर डॉक्युमेंटचे 2 गट पडतात. एक डॉक्युमेंट ते की ज्यासाठी तुम्हाला सादर करावंच लागतं. एक डॉक्युमेंट ते की ज्यासाठी तुम्हाला वेळ देण्यात येतो आणि काही डॉक्युमेंट असे असतात की ते तुम्हाला काही कालावधीनंतर सादर केले तरी चालतात. तर इथे पहा, 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला सादर करावे लागेलच. नंतर पहा, उमेदवाराजवळ MSCIT परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र किंवा शासन निर्णय हा जो काही शासन निर्णय आहे, त्यांनी समांतर ज्याला ठरवलेला आहे, म्हणजे MSCIT किंवा त्याला समरूप असणारे संगणक माहिती तंत्रज्ञान विषय परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान व संचालनालयाने या संदर्भात यापुढे वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेने अंमलात आणलेल्या परिपत्रकातील तरतुदी लागू होतील. पण पहा खाली काय आहे,
कार्यकारी सहाय्यक संवर्गात नेमणूक उपरोक्त नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे. तथापि उमेदवाराजवळ उपरोक्त 4 म्हणजे कोणता पॉईंट आहे? MSCIT सर्टिफिकेटच्या बाबतचा. इथे पहा खाली आपण पाहतोय. सर्वात खालचा पॉईंट या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय. तर उपरोक्त उमेदवाराजवळ 4 मध्ये नमूद केलेली संगणक विषयक अर्हता नसल्यास नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत सादर अर्हता प्रमाणपत्र आवश्यक आहे. अन्यथा त्याची सेवा समाप्त करण्यात येईल. या ठिकाणी पहा MSCIT सर्टिफिकेट तुम्हाला सादर करण्यास जरी सांगितलेलं असेल, तरी त्यासाठी ते जर तुमच्याकडे नसेल, तर नियुक्तीच्या दिनांकापासून म्हणजे ज्यावेळेस तुमची निवड होणार आहे, ज्यावेळेस तुम्हाला नियुक्ती मिळेल, त्याच्यानंतर 2 वर्षाच्या आत तुम्ही सादर केलं तरी चालणार आहे. तर ही आहे महत्त्वाची बाब MSCITच्या सर्टिफिकेटबाबत. यावर आपल्याला बरेच प्रश्न विचारले जात होते, की कुणाकडे आहे, कुणाकडे नाही किंवा आता आम्ही काढून घेऊ शकता का? तुम्ही जर आता जरी MSCITसाठी अप्लाय केलं, तरी देखील तुम्हाला 3 महिन्याचा कोर्स आहे. त्यामध्ये तुम्ही ते सर्टिफिकेट मिळवू शकता. तर पहा मित्रांनो आणि जर ते तुमच्याकडे नसेल, तुमची निवड जर झाली, नियुक्ती तुम्हाला मिळाली, तर 2 वर्षाच्या आत ते सादर करणं आवश्यक आहे. हे झालं MSCITच्या सर्टिफिकेट बाबतीत. नंतर पहा पुढील बाब आहे, ती म्हणजे पदाची अर्हता धारण करणाऱ्या पात्र उमेदवारांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या एकूण गुणांच्या आता काही जण म्हणताय की ABCD आमच्या परीक्षेमध्ये ग्रुप होते. अ, ब, क, ड अशी विभागणी केलेली होती. टायमर सेट होता वेगवेगळ्या याला आणि वेगवेगळ्या ग्रुपला वेगवेगळा कट ऑफ लागणार आहे. तर पहा मित्रांनो, या एका वाक्यावरून आपल्याला स्पष्ट होतं की ऑनलाईन परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या एकूण गुणांच्या आधारे सामायिक गुणवत्ता यादीच्या आधारे तात्पुरती किंवा अंतिम निवड यादी तयार करण्यात येणार आहे. सामायिक म्हणजे पहा एकूण गुण जे आहेत ते तुमचे ग्राह्य धरण्यात येतील. इथे कुठेही त्यांनी ग्रुपचा किंवा विभागणीचा किंवा सेक्शन वाईज कट ऑफचा उल्लेख केलेला नाही. म्हणून या वाक्यावरून आपल्याला तरी असं सांगता येईल, की नक्कीच यामध्ये सर्व गुणांचा विचार केला जाणार आहे. ग्रुपनुसार कट ऑफ लागणार नाही, असं यावरून आपल्याला संबोधित होतं. नंतर पहा सामायिक गुणवत्ता यादीत 2 किंवा अधिक उमेदवारांचे गुण समान असल्यास खालील निकष लागू राहतील. आता काही वेळेस असं होतं, की बऱ्याचदा एकाच म्हणजे 2 पेक्षा जास्त उमेदवार असतात. म्हणजे 2-3 असे उमेदवार असतात आणि त्यांना समान गुण पडतात. कारण की एका प्रश्नाला 2 गुण आहेत. त्यात निगेटिव्ह मार्किंग नाही आहे आणि समान गुण पडणं हे काही तर साहजिकच आहे. समान गुण जर एखाद्या उमेदवाराला असले, तर प्राधान्य कोणाला देण्यात येईल? असा प्रश्न प्रत्येकाला पडतो. तर इथे पहा, सर्वात प्रथम प्राधान्याची अट जी आहे किंवा प्राधान्य कोणाला देण्यात येणार आहे, तर ते आहे पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकास प्रथम प्राधान्य. म्हणजे जे ग्रॅज्युएशन त्यांची दिनांक पहिले आहे, त्यांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल. दुसरं पहा, उपरोक्त अनुसार समान असल्यास म्हणजे आता ग्रॅज्युएशनही जर समान झालेलं असेल, तर उमेदवाराच्या वयानुसार त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. म्हणजे पहिला फॅक्टर आहे पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे दिनांक. दुसरा जो आहे, तो आहे उमेदवाराच्या वयानुसार प्राधान्य देण्यात येईल. म्हणजे जो ज्येष्ठ उमेदवार आहे त्याला प्राधान्य देण्यात येईल. तिसरं पहा, तिसरं आहे अ आणि ब निकष जर लागूनही म्हणजे पदवी प्रमाणपत्रही सारखंच आहे. त्यानंतर वयही सारखंच आहे. तर आडनावाच्या अक्षरानुसार प्राधान्य देण्यात येईल आणि तिन्हीही अटी जर सारख्या असल्या, तर मग BMC निश्चित करेल, की कोणाला प्राधान्य द्यायचं, कोणाला नाही द्यायचं. पण सामान्यतः या तिन्ही अटीमधून उमेदवार जर गेला, तर प्राधान्यक्रम या ठिकाणी ठरू शकतो. नंतर पहा पुढील महत्त्वपूर्ण माहिती आहे ती म्हणजे उमेदवाराने अर्जासोबत नमूद केलेली शैक्षणिक प्रमाणपत्रे किंवा व्यावसायिक प्रमाणपत्रे इतर कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे आणि तसेच सदर प्रमाणपत्रे व कागदपत्रांच्या मूळ प्रती व त्यांची साक्षांकित प्रती नियुक्तीपूर्वी तपासणीकरिता सादर करणे आवश्यक आहे. आता यामध्ये काय काय आहे तर एक आहे शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, अर्हतेमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हतेची गुणपत्रिके व प्रमाणपत्र, गुणपत्रिका म्हणजे मार्कशीट, प्रमाणपत्र म्हणजे तुमचं सर्टिफिकेट. आता काही जण म्हणतात की आम्हाला ग्रॅज्युएशनच्या पूर्ण मार्कशीट सादर कराव्या लागतील का? तर नाही मित्रांनो, ज्यावेळेस एकाच प्रयत्नात तुम्ही पास होते, त्यावेळेस तुम्हाला त्या मार्कशीट देणं आवश्यक होतं. जी पहिली अट होती BMCची, ती आता रद्द करण्यात आलेली आहे. आता फक्त तुम्हाला तुम्ही लास्ट सेमचं मार्कशीट असो किंवा तुमची जी डिग्री आहे, ती तुम्हाला या ठिकाणी सादर करावी लागणार आहे. सर्व मार्कशीट सादर करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे आता 3 वर्षात असो, कोणाचं 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन असतं, 2-2 सेमिस्टर असतात, 7 ते 8 मार्कशीट होतं, कोणाच्या 6 मार्कशीट होतात, कोणाच्या 8 मार्कशीट होतात. तर त्या संपूर्ण तुम्हाला सादर करण्याची आवश्यकता नाही. पण त्या तुमच्याकडे असतील, तर त्या तुम्ही सोबत घेऊन जाणं आवश्यक आहे. शक्यतोवर तुमचं लास्ट सेम जे आहे, ती मार्कशीट तुम्हाला सादर करावी लागणार आहे आणि तुमचं जे डिग्री प्रमाणपत्र आहे, ते या ठिकाणी सादर करावे लागणार आहे डिग्री. नंतर पहा, मराठी व इंग्रजी भाषेचे विहित गतीचे शासनाचे टंकलेखनाचे प्रमाणपत्र व संगणक ज्ञानाचे MSCIT प्रमाणपत्र तसेच मागासवर्ग उमेदवारांनी सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि अनुसूचित जाती व जमाती प्रवर्ग वगळता इतर मागासवर्गांसाठी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे नवनीतम प्रमाणपत्र म्हणजे काय? नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आणि ते नवीन पाहिजे. अशा प्रकारे नमूद सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती आणि साक्षांकित प्रती तसेच उमेदवारांची समांतर आरक्षणाअंतर्गत निवड झाली असल्यास त्या संदर्भातील प्रमाणपत्राची ते प्रमाणपत्र तुम्हाला सादर करावं लागेल.
नंतर पहा, विवाहित ज्या काही महिला आहेत त्यांना एकतर विवाह नोंदणीचं प्रमाणपत्र किंवा राजपत्राची जे राजपत्र आहे ते तुम्हाला सादर करावं लागणार आहे, जे मॅरिड वुमन आहेत त्यांच्यासाठी. आता पहा मित्रांनो, पुढील काही बाबी आहेत. इथे पहा, हा महत्त्वाचा पॉईंट आहे सर्वांसाठी. एक तर आहे सर्वात वरती, ती म्हणजे सदर प्रमाणपत्राची वैधता ऑनलाईन कालावधीपासून निवड चालू झाल्या असल्याच्या प्रमाणपत्रापर्यंत, म्हणजे आर्थिक दुर्बल जे घटक आहे त्यांनी चालू आर्थिक वर्षातील सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे EWS कॅटेगरीसाठी. नंतर ज्या काही महिला आहेत त्यांच्यासाठी पहा, मधील निर्देशानुसार खुल्या प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीकरिता खुल्या प्रवर्गातील महिला तसेच इतर सर्व मागास वर्गातील महिला नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करण्यात आलेली आहे आणि महिलांसाठी आरक्षित पदाकरिता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास न चुकता महाराष्ट्राचे डोमिसाईल असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे. म्हणजे महिलांसाठी जे आहे ते या ठिकाणी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेलं आहे, पण डोमिसाईल त्यांना सादर करावं लागेल. आणि सर्वात खालचा आहे महत्त्वाचा पॉईंट, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळता अन्य मागास प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीसाठी दावा करू इच्छिणाऱ्या महिलांना त्या त्या मागास प्रवर्गासाठी विहित करण्यात असल्याप्रमाणे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करण्याबाबतच्या तरतुदी लागू राहतील. मात्र कोणत्याही परिस्थितीत नियुक्तीच्या वेळी सादर प्रमाणपत्र नसल्यास उमेदवाराचा नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही. म्हणजे नॉन क्रिमिलियरचं महत्त्व यावरून आपल्याला स्पष्ट होतं की महिलांसाठी ज्याप्रमाणे, म्हणजे अनुसूचित जाती आणि जमाती वगळून, ओपन कॅटेगरी वगळून इतर जे आहेत त्यांना नॉन क्रिमिनल सादर करावं लागेल आहे आणि ते जर त्यांच्याकडे नसलं तर त्यांचा नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही, मग ते महिला असो किंवा पुरुष उमेदवार असो. त्यानंतर पहा मित्रांनो, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळता अन्य मागास प्रवर्गातील उमेदवारांना नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सत्यता पडताळणीबाबत महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण शासन निर्णय हा जो आहे तो निर्देशानुसार कार्यवाही करण्यात येईल. सदर आरक्षणाअंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराच्या उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्यास प्रमाणपत्राची सत्यता पडताळणी संबंधित प्राधिकाऱ्याकडून केल्यानंतरच त्यांना नियुक्ती देण्यात येईल. त्यामुळे आता तुम्हाला नॉन क्रिमिनलचं महत्त्व कळालेच असेल. नंतर पहा, चारित्र्य प्रमाणपत्राच्या बाबतीत आता उमेदवाराला कोणत्याही न्यायालयाने, आता ह्या सर्व बाबी ज्या आहेत त्या तुम्हाला बोर वाटत असतील, पण ज्यांना वाटते की आमचा रिझल्ट येऊ शकतो, ज्यांना असं वाटते की आमची निवड होऊ शकते, त्यांच्यासाठीच ह्या महत्त्वपूर्ण आहेत. ज्यांना असं वाटते की आमचा रिझल्ट येऊ शकत नाही त्यांनी ह्या बाबी नाही पाहिल्या तरी चालणार आहे. नंतर पहा, उमेदवाराला कोणत्याही न्यायालयाने नैतिक अधपतन किंवा फौजदारी स्वरूपाच्या खटल्यात शिक्षा दिली असल्यास तो भरतीसाठी अपात्र ठरेल. उमेदवाराविरुद्ध पोलीस चौकशी असो किंवा न्यायालयीन प्रकरण असो प्रलंबित असल्यास उमेदवाराने त्याबाबतचा तपशील देणे आवश्यक आहे. नंतर 14.8 आहे की पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्यापूर्वी संबंधित पोलीस ठाण्याकडून उमेदवाराचे चारित्र्य व पूर्वचारित्र्य प्रमाणपत्र प्राप्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवाराविरुद्ध कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंदवलेला नाही अथवा सिद्ध झालेला नाही असे चारित्र्य प्रमाणपत्र संबंधित पोलीस ठाण्याकडून प्राप्त झाल्यानंतरच त्याची त्या पदावर नियुक्ती केल्या जाणार आहे. तर पहा मित्रांनो, हे काही आहे सर्व तुमच्या चारित्र्य प्रमाणपत्राच्या बाबतीत सूचना आहेत. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. नंतर महत्त्वाचं आहे ते म्हणजे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग. आता हा आपल्याला GR पाहण्याची आवश्यकता नाही, फक्त त्यामधील बाब काय ती आपण पाहूया. सरळ सेवा भरतीमध्ये ज्या उमेदवाराची निवड विशिष्ट मागास प्रवर्गात आरक्षित जागेवर झालेली आहे अशा उमेदवाराकडे नियुक्तीच्या वेळी जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास, म्हणजे समजा जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाही तर संबंधित उमेदवाराने नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत आपल्या जात प्रमाणपत्र वैधता संबंधित जात पडताळणी समितीकडून पडताळणी करून घेणे बंधनकारक आहे. म्हणजे 6 महिन्याचा कालावधी या ठिकाणी तुम्हाला देण्यात येतो आणि तो तुमच्या नियुक्तीच्या नंतर. आणि तसं पहा, नियुक्तीनंतर 1 महिन्याच्या आत सदर कर्मचाऱ्याने संबंधित जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे दावा सादर करून त्याबाबतची पोचपावती नियुक्ती प्राधिकाऱ्याने सादर करणे आवश्यक असेल. परंतु जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने जात प्रमाणपत्र अवैध ठरवले तर उमेदवारास दिलेली नियुक्ती रद्द करण्यात येईल. म्हणजे सरळ सरळ असं की कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला 6 महिन्याच्या आत सादर करावी लागेल, पण जेव्हा तुमची नियुक्ती होते त्याच्या 1 महिन्याच्या आत तुम्हाला ती पावती सादर करावी लागेल की हो, मी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी अप्लाय केलेलं आहे म्हणून. नंतर पहा, पुढील काही बाबी आहेत की उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा. सामाजिक व समांतर आरक्षणाअंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारास महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट जे की पाहिलं आपण, पण जर तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट नसल्यास त्या उमेदवाराला आपल्या शाळा सोडल्याचा दाखला सादर करणे आवश्यक आहे. परंतु सदर शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये त्या उमेदवाराचा जन्म महाराष्ट्र राज्यात झालं असल्याची नोंद असणे आवश्यक आहे. म्हणजे जर तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट नसलं तर या ठिकाणी तुम्हाला TC सादर करावी लागेल, पण TCवर तुमच्या जन्माची नोंद असणे आवश्यक आहे. नंतर पहा, आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे की याबाबत बऱ्याच जणांना कन्फ्युजन राहते की आमचं लग्न झालेलं नाही.
तरी देखील आम्हाला लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र सादर करावं लागेल का? तर त्या संदर्भात खाली सूचना आहेत की निर्देशानुसार लहान कुटुंब असल्याबाबत विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे आणि अविवाहित अर्जदाराने सुद्धा सदरचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असून त्यामध्ये त्याने किंवा तिने लागू नाही असा शेरा नमूद करावा. म्हणजे सर्टिफिकेट तुम्हाला सादर करावंच लागेल. त्यामध्ये तुम्हाला एंट्री जी आहे ती करावी लागेल की लागू नाही असं मेन्शन करून हे प्रतिज्ञापत्र सादर करावं लागेल. म्हणजे यावरून स्पष्ट होतं की सर्वांना हे सादर करायचं आहे. फक्त ज्यांचं लग्न झालेलं नाही त्यांनी त्या ठिकाणी नमूद करायचा आहे तो म्हणजे शेरा लागू नाही असा. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी जवळपास जे काही प्रश्न उमेदवारांनी विचारलेले होते त्याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. तरी देखील तुमचे आणखी काही प्रश्न असतील, डाऊट्स असतील तर तुम्ही ते बिनधास्तपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. पुन्हा भेटूया अशाच नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.